Welcome all of you. Today we are going to the practice set 2.1. In last lecture we have completed the Pythagoras theorem, geometric mean, परत पायथागोरन ट्रिपलेट ह्या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत. आजचं हे प्रकरण आजचं लेक्चर आहे खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे तर आतापर्यंत जे शिकलो आहोत त्या सगळ्यांचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिसेस सोडवायचा आहे. तर आपण हा प्रॅक्टिसेस सोडवण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा जर प्रॅक्टिस सेट तुम्हाला सोडवला आला तर भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये असणारे जे एक्झाम्पल आहेत तेही तुम्हाला सहज आणि सोपे जातील. तर आपण हा प्रॅक्टिसेस सोडवतोय, सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे, identify with reason which of the following are Pythagorean triplet. Which of the following are Pythagorean triplet हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 3, 5, 4 हे 3 नंबर आहे. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही हे आपण काय करणार आहे, ओळखणार आहोत. काय दिलं क्वेश्चन मध्ये, which are the Pythagorean ट्रिपलेट हे आपल्याला ओळखायचं आहे. आता सुरुवातीला काय म्हणायचं, सगळ्यात मोठे नंबर शोधायचा. मोठा नंबर काय आहे रे, 5 इज ग्रेटेस्ट नंबर, त्याचा स्क्वेअर करायचा. ग्रेटेस्ट नंबरचा स्क्वेअर करायचा, 5 स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 5 इज काय, 25. नेक्स्ट रिमेनिंग नंबर 3 आणि 4 यांचा स्क्वेअर करून त्यांची ॲडिशन करायची म्हणजे सम करायची. 3 चा स्क्वेअर प्लस काय 4 स्क्वेअर इज इक्वल 3 चा स्क्वेअर इज 9 and 4 square is काय 16 and sum of this is 25. बरोबर ह्या ठिकाणी एक तर मोठ्या नंबरचा स्क्वेअर बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या दोन नंबरची स्क्वेअर हे सारखा आहे म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी काय लिहिणार, इक्वल आहे म्हणून काय लिहिणार, therefore 5 square is equal to 3 square प्लस 4 स्क्वेअर हे सारखा आहे. आणि बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम नुसार दिस इज पायथागोरियन ट्रिपलेट. देयरफॉर 3, 5, 4 इज पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे हे समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल काय, 4, 9 आणि 12 आहे. 4, 9 आणि 12 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही आपल्याला काय करायचंय, शोधायचंय. पहा बरं, मोठा नंबर 12 आहे त्याचा स्क्वेअर करा. मोठ्या नंबरचा स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर काय झाला, स्क्वेअर ऑफ 12 इज 144. नेक्स्ट 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर काय आहे, 4 चा स्क्वेअर इज 16 and 9 चा स्क्वेअर इज 81 आणि ॲडिशन करा बरं, का होईल 8 प्लस 6 प्लस 1 काय मिळालं 7. त्यानंतर काय ह्या ठिकाणी काय होईल 1 प्लस 8 काय झालं 9. हे इक्वल आहे का पहा बरं, दिस इज नॉट इक्वल. देयरफॉर काय म्हणणार, 12 स्क्वेअर नॉट इज इक्वल टू द 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. हे इक्वल नाहीये आणि इक्वल नसेल तर दिस इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. काय म्हणणार, देयरफॉर 4, 9, 12 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये, नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, काय दिले 5, 12 आणि 13 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ओळखायचंय. पहा बरं काय होईल, मोठा नंबर काय आहे, लार्जेस्ट नंबर इज 13. स्क्वेअर 13 चा स्क्वेअर करायचा. 13 चा स्क्वेअर काय आहे 169. हे तुमचे पार्ट आहे स्क्वेअर. नाही आला तर स्क्वेअर कसा करायचा, त्याच संख्येने त्या संख्येला मल्टिप्लाय करायचं. रिमेनिंग नंबर्स काय आहे 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर काय झालं, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 and 12 square is equal to 144. ॲडिशन काय आले
5 प्लस 4 काय आलं 9, 2 प्लस 4 6 आणि 1 ला 1. हे काय आलं इक्वल आलं. देअरफॉर काय म्हणायचं 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. हे इक्वल आलं आणि इक्वल आलं तर त्याला म्हणायचं पायथागोरियन ट्रिपलेट. देअरफॉर 5 12 13 इज पायथागोरियन ट्रिपलेट. काय झालं हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता सेम अशाच पद्धतीचे क्वेश्चन आहेत ह्याच्यामध्ये, एकदम सोपे आहेत, अजिबात अवघड नाहीये. क्वेश्चन नंबर 4 आपण पाहतोय. 24 70 आणि 74 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही आपल्याला ओळखायचं. पहा बरं काही अडचण आहे का. या ठिकाणी काय करायचं, लार्जेस्ट नंबर काय 74. 74चा काय करायचं स्क्वेअर. आता आम्हाला स्क्वेअर येत नसेल तर काय करायचं, पार्ट नाही आहे आमचा एवढा मोठा, तर काय 74 मल्टिप्लाय बाय 74 काय होईल 4 4 जा 16. ओके चला 1 परत 4 मल्टिप्लाय बाय 7 काय झालं 4 7 28. 28 ने किती 29. ओके नेक्स्ट काय होईल 7 चौक 28. 28 ह्याच्या परत 2 7 7 49. 49 आणि 2 किती 51. काय मिळालं 6. या ठिकाणी काय होईल 17 हातचाला 1 काय झालं 4 आणि हे या ठिकाणी स्क्वेअर किती झाला 5476. कशाचा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर. आता स्क्वेअर कशाचा करायचा आहे 24चा स्क्वेअर प्लस काय 70चा स्क्वेअर. पार्ट 24चा स्क्वेअर तुमचा पार्ट आहे. स्क्वेअर 24चा स्क्वेअर काय 576 प्लस 70 चौरं करायचा 7 चौरं करा 7 7 49 आणि 1 शून्य स्क्वेअर केल्यावर किती शून्य द्यावं लागतात 2 शून्य झालं. आता ह्यांचे ॲडिशन किती येते पहा बरं. ॲडिशन काय 7 6 प्लस 0 6 परत काय 7 या ठिकाणी आणि परत काय होईल 5 प्लस 9 म्हणजे काय झालं 4 झालं. ओके हातचाला परत किती 1 आणि किती झालं हे मिळालं. आणि आता पहा बरं काय आलं हे आणि हे काय मिळालं इक्वल मिळालं. देअरफॉर काय म्हणणार 74चा स्क्वेअर इज इक्वल टू हे आलं का प्लस काय 70 स्क्वेअर 70चा स्क्वेअर आणि असं असेल इक्वल आलं तर त्याला काय म्हणतात देअरफॉर इज पायथागोरियन ट्रिपलेट. देअरफॉर 24 70 and 74 is Pythagorean triplet. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. पहा बरं अशा पद्धतीने हा क्वेश्चन अत्यंत सोपा आहे. तुम्हाला या ठिकाणी सोडवता येतील. आता एक घेऊत आणि एक तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. पहा या ठिकाणी काय आहे लार्जेस्ट नंबर काय आहे 27 आहे. पहा 27चा काय करायचा स्क्वेअर करायचा. माहीत नाहीये पार्ट नसेल तर कसा काढायचा हे सांगतो मी. 27 मल्टिप्लाय बाय 27 काय होईल 27चा पाडा येत नाही 7चा येतो 7 7 49. 7 किती 4 7 दुने 14 14 आणि 4 किती 18. परत काय झालं 7 दुने 14 हातचा परत 1 पहा परत दुने 4 आणि 1 किती पहा किती 4 आणि 4 आणि किती 5 किती मिळालं 9. या ठिकाणी किती 2 सॉरी काय होईल बेस पहा बे साती नाही बे साती 14ला 4 हा 4ला किती 1 आणि बेदुने 4 4 आणि किती 5 4 आणि किती 5 झालं आणि काय मिळालं पहा 9. या ठिकाणी काय होईल पहा बरं 2 आणि ह्याचा आला किती 1 काय होईल 729 मिळालं आणि काय झालं हे 729 काय झालं त्याचा स्क्वेअर झाला. आता ह्या रिमेनिंग स्क्वेअरची काय करायची ॲडिशन 10चा स्क्वेअर प्लस काय 24चा काय स्क्वेअर 10चा स्क्वेअर काय होईल 100 आणि ह्याचा स्क्वेअर काय होईल पहा बरं 576 होईल. ॲडिशन करा बरं काय होईल 676 होईल आणि मग हे इक्वल आलं का नाही इक्वल आलं.
देअरफॉर काय म्हणणार 27 चा स्क्वेअर नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस काय 24 स्क्वेअर आणि देअरफॉर दिस इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. देअरफॉर 10, 24 and 27 is not Pythagorean triplet. हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. आणि हे एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. का सोडून द्यायचं पहा बरं. ह्याचा स्क्वेअर करा, नंतर ह्या दोनच्या स्क्वेअरचे ॲडिशन करा आणि सोडवा. आता ह्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत लगेच. पहा क्वेश्चन नंबर 2 काय आहे. एक्झाम्पल पहा बरं. हा एक ट्रँगल आहे. पहा MNP नावाचा ट्रँगल दिलाय. पहा ह्यांनी काय काय दिलंय पहा. इन ट्रँगल MNP द अँगल N इज 90 डिग्री. हा अँगल किती दिलाय 90 डिग्री दिलाय. ओके. आणखी तुम्हाला काय सांगितलंय पहा अँगल MNP इज 90. नेक्स्ट NQ परपेंडिक्युलर टू MP. ओके. त्यानंतर तुम्हाला MQ चं माप दिलंय. MQ इज इक्वल टू किती दिलंय पहा. MQ इज इक्वल टू 9. ही 9 दिलंय. आणि QP इज इक्वल टू पहा QP इज इक्वल टू काय 4. आणि तुम्हाला कशाचं माप फाइंड करायचंय फाइंड एक मिनिट फाइंड काय NQ तुम्हाला काय काय करायचंय MQ दिले पहा. हा ओके MQ सॉरी हे नाहीये हे माप दिलंय पहा. MQ इज इक्वल टू 9 QP इज इक्वल टू 4. तुम्हाला NQ फाइंड करायचंय. तुम्ही याच्या अगोदर एक जिओमेट्रिक मीनचा एक थेरम पाहिला. थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन हे तुम्ही शिकलेला आहात. त्याच्यानुसार हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय सोडवायचं आहे. पाहूत काय दिलंय. इन ट्रँगल MNP इन ट्रँगल MNP अँगल MNP इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. नेक्स्ट आणखी काय आहे सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस MP. पहा सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस काय हायपोटेन्यूस काय AC त्यालाच आपण साइड म्हणू. साइड MP वर परपेंडिक्युलर टाकलाय. NQ परपेंडिक्युलर टू हे टाकलंय. आणि असं असेल तर बाय जिओमेट्रिक मीन थेरम नुसार तुम्हाला NQ काढायचंय. तर NQ इज इक्वल टू काय असतं NQ इज इक्वल टू अंडर रूट ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन MQ मल्टिप्लाय बाय पहा MQ मल्टिप्लाय बाय QP असतं. आणि ह्याला रिझन काय बाय जिओमेट्रिक मीन थेरम. बाय जिओमेट्रिक मीन थेरम ह्याच्यानुसार आपण हे प्रूफ करू शकतो. आता पहा NQ तुम्हाला फाइंड करायचं आहे. MQ चं माप दिलंय काय MQ इज इक्वल टू काय दिलंय 9. ओके. मल्टिप्लाय बाय QP किती दिलंय 4 दिलंय टाकलं. आणि वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे टाकू शकतात MQ इज इक्वल टू 9 अँड NQ इज इक्वल टू काय 4 गिवन आहे. आणि आता मल्टिप्लिकेशन करा. काय होईल मल्टिप्लिकेशन येईल 36. NQ इज इक्वल टू 36. तुम्हाला NQ फाइंड करायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट. पहा ह्याचं काय घ्यायचं आहे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. आणि 36चं स्क्वेअर रूट काय आलं 6. आणि काही युनिट नाही म्हणजे ह्याला काय म्हणायचं 6 युनिट्स. पहा दिस इज द मेजरमेंट ऑफ NQ. पहा NQचं माप तुम्हाला काढायला सांगितलंय आणि NQ मिळालं. ओके. आता पहा बरं सेकंड क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर अँगल QPR इज इक्वल टू किती दिलाय 90 डिग्री. पहा हा ह्या ठिकाणी एक ट्रँगल दिलाय. हा अँगल QPR हा अँगल किती दिलाय 90 दिलाय. ओके. नेक्स्ट काय दिलाय PM परपेंडिक्युलर टू QR दिलाय. आणि हे कसे कोलिनियर. आणि PM चं माप 10 दिलंय. ह्याचं काय दिलंय QM चं माप 8 दिलंय. आणि तुम्हाला कशाचं माप फाइंड करायचंय
क्यू आरचं फाइंड करायचं, क्यू आर फाइंड करायचं, पण क्यू आर म्हणजे हे आहे, म्हणजे सुरुवातीला क्यू आर काढायचं असेल तर क्यू एमचं माहित आहे तुम्हाला कशाचं माप काढावं लागणार आहे, एम आरचं माप सुरुवातीला काय करावं लागणार आहे, काढावं लागणार आहे, बाकी काही नाहीये. बहुत आता कशा पद्धतीने सोडवावं लागतं पहा बरं. काय दिलंय ते लिहायचं, इन ट्रँगल पी क्यू आर, हा अँगल कितीचा, 90चा अँगल क्यू पी आर इज इक्वल टू किती आहे, 90. ओके, नेक्स्ट काय दिलंय, सेगमेंट पीएम परपेंडिक्युलर टू साइड काय, पीएम परपेंडिक्युलर टू साइड काय, साइड क्यू आर हे दिलंय. ओके, आणि मग तुम्हाला आता एम आर काढायचं, एम आर काढताना बाय जिओमेट्रिक मीनचा वापर करून एम आर काढू शकता. म्हणजे काय, पीएम स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, पीएम स्क्वेअर इज इक्वल टू बाय जिओमेट्रिक मीन नुसार पीएम स्क्वेअर इज इक्वल टू काय, क्यू एम मल्टिप्लाय बाय काय, एम आर असतं. हे काय, बाय जिओमेट्रिक मीन, बाय जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीन थेरमनुसार हे आहे. आता माप टाकावर पीएमचं माप काय दिलंय, पीएम इज इक्वल टू किती आहे, 10 आहे, टाकलं 10चा स्क्वेअर इज इक्वल टू क्यूएमचं आहे 8 मल्टिप्लाय बाय एम आर, 10चा स्क्वेअर काय 100 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय एम आर. तुम्हाला एम आर काढायचं, हे मल्टिप्लिकेशन इथं डिवाइडला जाईल. ओके, एम आर इज इक्वल टू काय असेल, 100 अपॉन काय 8, आणि काय मिळालं, भाग द्या बरं, 8 एक 8. ओके, ह्याच्या आले परत किती, 2 आले, 8 दुने 16, परत किती उरले, 4 उरले, 8 पंचे किती पहा बरं, 8 दुने 16, परत किती उरले, 4 उरले, आणि परत किती 8 पंचे 40. हे मिळालं एम आर इज इक्वल टू काय मिळालं, 12.5 युनिट्स. एम आर मिळालं 12.5 युनिट्स. आणि हे एम आर मिळाल्यानंतर आता तुम्हाला काय फाइंड करायचंय, क्यू आर. म्हणजे क्यू आर इज इक्वल टू काय असेल पहा बरं, क्यू आर इज इक्वल टू काय, क्यू एम प्लस एम आर, बिकॉज क्यू एम आणि आर आर कोलिनियर, देअरफॉर क्यू एम इज इक्वल टू 8 प्लस एम आर इज इक्वल टू 12.5, आणि ऍडिशन करा काय होईल पहा बरं, 20.5. क्यू आर इज इक्वल टू 20.5 युनिट्स. पहा, सेंटीमीटर मीटर काही नसेल दिलं तर त्याच वेळेस काय लिहायचं, युनिट्स लिहायचं, बाकी काही नाहीये. आता हा आपण तिसरा प्रश्न पाहिला, चौथाही आपल्याला लगेच सोडवायचा आहे. बहुत चौथा प्रश्न काय आहे, और क्वेश्चन नंबर 4 आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पहा बरं, सोपे एक्झाम्पल आहेत ना, जिओमेट्रिक मीन तुमचा पाठ आहे, त्याच्यानुसार तुम्ही पहिले प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेत. आता पहा बरं, क्वेश्चन नंबर 4 काय दिलं, इन फिगर फाइंड आरपी फाइंड करायचं. आरपी कुठे आहे रे, ह्या आरपी म्हणजे हे फाइंड करायचं. ओके, आरपी अँड काय पीएस, हे दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या. आणि युजिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन इन ट्रँगल पीएसआर. पहा, ह्या ट्रँगल मध्ये कोणता ट्रँगल दिलाय, या ठिकाणी सोडवतात, इन ट्रँगल पी एस आर. ह्याच्यामध्ये अँगल एस किती दिलाय, अँगल एस इज इक्वल टू किती, अँगल एस इज इक्वल टू काय दिलाय, 90 डिग्री दिलाय. ओके, नेक्स्ट आणखी अँगल पी इज इक्वल टू किती आहे, 30 डिग्री आहे, हे दिलंय, ह्याला काय म्हणायचं, गिव्हन. आणि मग हा 90 हा 30, तर हा आर अँगल कोणतीचा असेल, 60 असेल. कोणता अँगल, रिमेनिंग अँगल, कारण तिन्हीची मापाची बेरीज किती असते, 180 होते. म्हणजे अँगल आर इज इक्वल टू किती, 60 डिग्री, आणि ह्याला रिझन काय, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रँगल. म्हणजे हा ट्रँगल कोणता झाला, देअरफॉर द ट्रँगल PSR इज कोणता ट्रँगल, इज 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रँगल. कोणता, इज 90 डिग्री ट्रँगल.
आणि मग त्या ट्रायंगलचा जो आपण प्रॉपर्टी पाहिलं 30, 60, 90, 30च्या ऑपोजिटची साईड काय असते, हाफ ऑफ द हायपोटेनस, आणि 60च्या ऑपोजिट साईड काय असते, √3/2 ऑफ द हायपोटेनस. मग आता आपल्याला माप कशा दिलंय या ठिकाणी, SR इज इक्वल टू दिलंय. SR काय दिलंय, 6 दिलंय. आपण ही SR ही कशाच्या समोरची बाजू आहे सांगा बरं, कशाच्या समोरची आहे, SR इज द ऑपोजिट साइड ऑफ अँगल 30. मग ह्या अँगल 30च्या समोरचं बाजूचं माप ह्याच्या अर्ध असतं. कशाच्या अर्ध, PR अर्ध. कशाच्या अर्ध, PR किंवा RP अर्ध. म्हणजेच काय म्हणणार, SR इज इक्वल टू हाफ ऑफ द, SR इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनिस. हायपोटेनिसचं नाव काय आहे, RP. आणि काय म्हणायचं, रिझन ऑपोजिट साइड ऑफ, ऑपोजिट साइड ऑफ अँगल 30. अँगल 30च्या ऑपोजिट साइडचं माप. आणि आता इथं व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायच्या. पहा बरं, SR इज इक्वल टू 6 आहे, 1/2. RP माहीत नाही, RP फाइंड करायचं आहे. पहा हे 2 भाकर तिकडे आल्यावर गुणाकारात. पहा 1 मल्टिप्लाय RP काय झालं, RP. आणि इथं 6 मल्टिप्लाय बाय 2. देअरफॉर RP इज इक्वल टू किती, 12 युनिट्स. RP काय मिळाला, 12 युनिट्स मिळालं. आता त्याच्यानंतर तुम्हाला RP फाइंड केलं, तुम्हाला काय PS फाइंड करायचं आहे. PS ही कशाच्या ऑपोजिट साइड आहे, 60च्या. पहा म्हणजेच काय, PS इज इक्वल टू काय, √3/2 ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस काय आहे, RP इज हायपोटेनस. आणि ह्याला रिझन काय, ऑपोजिट साइड. पहा ऑपोजिट साइड ऑफ अँगल 60, ऑपोजिट साइड ऑफ अँगल 60. आणि पहा बरं मग काय झालं, √3/2. आणि RPचं माप किती आहे पहा बरं, RP आपण फाइंड केलंय, RP आहे 12 इज इक्वल टू काय होईल पहा बरं, भाग द्या, काय मिळालं, 6 होईल इथं. म्हणजे 6 टाइम्स √3 युनिट्स इज द लेंथ ऑफ PS. हे झालं PSचं माप. आणि तुम्हाला तेच काढायचं आहे. देअरफॉर RP इज इक्वल टू 12 युनिट्स अँड PS इज इक्वल टू काय, 6 टाइम √3 युनिट्स. हे अशा पद्धतीने हे माप तुम्ही फाइंड केले. अत्यंत सोपा असणारा हा प्रॅक्टिस सेट आहे. आपण पहिले 4 एक्झाम्पल सोडवले आहेत. तुम्हाला ते सोपे जातील, अजिबात अडचण नाही आहे. आणि ह्याच्यानंतर आज आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला पाहू. सर्वांना बाय.